स्किन लाईटनिंग, गोरं दिसायचं आहे, ही मुला मुलींची सगळ्यांचीच डिमांड आहे. त्यांना क्रीम्स वापरून बघतात काही वर्ष, मग त्याने जर नाही फरक पडला, थोडं कमवायला लागले की त्यांना असं वाटतं की आता आपण थोडं आपल्या स्वतःवरती खर्च करूया. कितपत फायदेशीर आहे, काही तोटे आहेत का यातले? मी ना ह्याबद्दल एकदा मागे देखील हे केलं होतं की जे म्हणजे यंग क्राऊड जो येतोय की मला, मुली एस्पेशली, की मला लाईटन करायचंय, मला माझी स्किन टोन ही आवडत नाही आधीपासूनच, आणि आता लाईटनिंग करण्यासाठी आहेत हे, तर मला लाईटन करून द्या. तर ऍक्च्युली स्किन टोन बदलत नाही. द थिंग इज की आपल्याला ओव्हर द पिरियड कसं टॅनिंग झालेलं असतं किंवा कुठे पिगमेंटेशन आलेलं असतं, सनमुळे अजून आपल्या म्हणजे बेबी स्किन जी होती ती ओव्हर द इयर्स बदलली आणि स्किनला डॅमेज झालेलं असतं. तर त्या सगळ्या गोष्टी निघून जातात. इव्हन हे IV जे ड्रिप्स आहेत, ग्लुटाथिऑन म्हणा, ह्या सगळ्यांनी हे निघून जातं आणि ते एक मेंटेन राहू शकतं. पण जर तुम्ही मला सांगता की मी ह्या स्किन टोनची आहे, आता मला एकदम फेअर करा बिकॉज हे अवेलेबल आहे मार्केटमध्ये, तर ते फक्त एक मार्केटिंग गिमिक आहे. अच्छा. हा, म्हणजे सगळं तुम्ही जे बघताय आजकाल सोशल मीडिया आणि ऍडव्हर्टाइजमेंट्समध्ये की ह्याने हे होतंय, तर ते तसं नाहीये. व्हॉट कॅन बी अचीव्ड, म्हणजे शेवटी स्किन टोन किंवा आपला जो स्किन कलर आहे तो लहानपणापासून अगदी मोठे होईपर्यंत, आपण अगदी म्हातारे होईपर्यंत असाच मेंटेन का राहतो, ह्याचं काहीतरी एक सायन्स आहे ना आपल्या बॉडीमध्ये. जर ते इतकं कसं चेंज करता येईल, मी हेच त्यांना समजवते की हे इतकं बदल एवढा आपण जाऊन फक्त एक 7-8 इंजेक्शन्सने करता येईल का? म्हणजे तुला तरी हे वाटतंय का? मी त्यांना विचारते की तू शिक्षित आहेस, तूही काही अभ्यास केलेला आहेस, तो मला सांग की तुला हे वाटतंय का की हे करू शकतो आपण? इट इज जेनेटिकली कोडेड. प्रत्येक आपल्या इतकं आणि निसर्गाच्या विरुद्ध जायचंय कसं करू शकतो, आणि त्याला इनबॉर्न आहे ना, ते तुझं जीन्स तसे सेल्स बनवणार आहे ज्यातून तो पिगमेंट बनणार आहे. बरोबर.